बायांनी आंघोळी केली, मला पाणी पण ठेवलं नाही. किती ह्यांच्यासाठी आम्ही मरमर कष्ट केलं. गॅसवर पाणी तापवते तर माझं चुलीवर देखील पाणी तापवू दिलं नाही. ए म्हातारडे, काय बडबड काय लावलीस गा? हा, कशाला दूर केलास? घरामध्ये सगळा दूर यायला लागलाय. भाकरी कालवण करावं का नाही आम्ही? अगं पुऱ्या काय करते, आंघोळीला पाणी ठेवायचं ना मला. काय ग, तुझे हात पाय मोडलेत होय? करून खायला येत नाही, करायला येत नाही, पाणी तापायला लय जडवायला होय तुला? हा, कवडीचं काम करत नाही घरामध्ये. खाण्यापुरतं तरी करत जा की जरा. उगाच काय झालंय माहितीये का तुझं? खायला कारण धरणीला भार झालाय तुझा नुसताच. अगं मंगल नको असं बोलू. तापवते माझी, मी तुला म्हणलं का तापवून दे बाई. तापवते या. तापव तापव, नाहीतरी तुला दुसऱ्याची पाणी तापवायला येते. स्वतःच तापव आणि जा एकदाची. म्हातारं पण कुठं जाऊन बसलं सकाळ सकाळचं काय माहिती. यांना तरण पण आले. जरा म्हातारी इकडे तिकडे गेलं की हिच्या जीवाचं नुसती खालीवर लाई लाई होती. कुठं गेले तरण पण आले. काय ग होय ग तुम्हाला? हा, म्हाताऱ्याशिवाय तुला 1 घंटा करमाला 1 मिनिट करमाना. म्हातारा कुठे गेलं? म्हातारा अहो या इकडं, किती वेळ शान काढताय या. पाणी उतरून द्या एवढं, या लवकर. अहो या की म्हातारा, द्या पाणी उतरून. हा बोलो, तरण पण आले. गुलू गुलू बोलत बसा. काम ना धाम यांना. काय मी आता जगाच्या आगळ्या सुना केल्या. राहू दे ते शान काढायचं. अंग दुखायला लागलंय माझं, पाणी उतरून द्या मला. काय करायचं, त्यांनी तापून घेतलं आज पाणी. घ्यायचं ना उतरून ती. कशाला उगच नाही ती बसलेल्या गांड्या खवळायच्या. तुला द्यायचं असेल दे उतरून, नाही तर मला करू दे गार पाण्यानं आंघोळी. देतो उतरून. बाई कशाचा धूर झाला होता काय माहिती एवढा. सुन बाई, बकेट दे ना एक. हा बकेट दे. तेच करायला ठेवलंय तुम्ही मला काम. हा, आणि काय रे म्हाताऱ्या, कुठं गेलत गाव कोळपायला? हा, आले गाव कोळपून. त्या ठकीकडे जा, त्या हिच्याकडे जा, त्या आशीकडं राणीकडं, कुठं कुठं गाव कोळपतो रे? अरे सुनबाई, असं नको बोलू तू. गाव कोळपायचं म्हणजे काय ग? जातो गावात, तिथं काम नाही होत मला. हा, काम होत नाही. सकाळ झाली का इकडं तिकडं बोकडायचं आपलं नुसतं. घरातलं जनावरांचं होत नाही, शेतातलं होत नाही तुम्हाला. अगं सुनबाई किती बोलते, शेजा पाजारची बघते ती. आता त्याचं वय झालंय, म्हातारच फिरू दे ना कुठं फिरायचं. बघू द्या शेजार पाजारच्यांना, त्यांना पण कळलं पाहिजे ना का तुम्ही इथं कसे आमच्या डोक्यावर इथं पार ओझ बनून राहिलेले. अरे सुनबाई, काय नाही केलं रे तुमच्यासाठी मी. हा, घरदार केलंय, जमीन 4 एकर घेतली. हा, काय करायला पाहिजे होतं अजून? अहो घेतली ना ती 4 एकर, ती तुमच्याच नावावर आहे. आणि हे पण सगळं तुमच्याच नावावर आहे. आमच्यासाठी केलेच काय तुम्ही? अगं जे आहे ते तुमचंच आहे की आम्ही का मड्यावर बांधून घेऊन जाणार आहे का? नागनागिना करून ठेवला, सर्व करून ठेवलं का माझ्या सुना चांगल्या दिसावं म्हणून. कुठं गेल्या पूजाला लग्नाला नको ते गोष्टी करून ठेवल्या की ग. नाही नाही नाही, करून फक्त ठेवलंय. कुठं? कपाटात. आम्हाला देता का कधी घालायला? हाय का फुटका मनी तरी? फॅशनचं घालं वाटतंय त्याला, मी काय करणार आहे? सोन्याचा घाग ठेवलाय तुझा बडबड बंद कर. आम्हाला पाणी गाळू 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 गाळ करती. आणि पाणी ना लेखांसमोर नको गाळत जाऊ, कळलं का? आणि काय रे म्हाताऱ्या, तुला हे शिळ्यांच्या मागं जा म्हणलं तर ते शेणकूर कर म्हणलं तर अर्धा केला ना, अर्धा कुठे गेला तर रे? अरे सुनबाई, नाही काम होत मला, मी काय करू? काम नाही होत ना तर जीव द्यायचा एखाद्या इरीत जाऊन, मरायचं तिकडं. आमच्या डोक्याचा ताप तरी जाईन. हे रोज रोजची भनभन होती ना, सकाळचा रामपाऱ्यात उठलं ना की तुमचं तोंड बघायला लागते, किरकिर होती अख्ख्या घरात. दिवस पार वाटोळ होते. बघितलं का तोंड? बघितलं का कसं केलंय? आता माहितीये पोरं यायचा टाइम झालाय. घाणेरडं तोंड करायचं म्हणजे पोरांना वाटलं पाहिजे आपण यांना त्रास देतो म्हणून. सुनबाई, सुनबाई, हिरी भारो फोडून रे कष्ट करून एवढं जमिनी घेतली, घरदार केली, अजून तरी काय करू? बसायला लागलं. मंगल तू तर थोरले, तुला कळलं पाहिजे ग. एवढं वर्ष केलंय अगं तुला पण एक लेव खाय ग. तुला तर असं केलं तर कसं होईल ग? त्या नाही करणार तसं. त्या नाही करणार. जाऊ द्या, म्हाताऱ्यांच्या तोंडाला लागाय नको. म्हातारे गबुळ आहे ना, जवळ नाही ठेवणार. सुनाला देऊ आमच्या, जीव लावू त्यांना. तुझ्यासारखं नाही. जीव लावला नाही.
आम्ही अरे चटणी सुनबाई भाकरीवर दिवस काढलं. जवळ ठेवलंय हे केलंय म्हणजे कोणासाठी करतोय रे आम्ही? पोरांसाठीच करतोय. तुमचंच येणार आहे आज ना उद्या. अहो पण आमच्या तरुणपणात जर तुम्ही आम्हाला सोनं नाणं घालायला दिलं नाही तर काय म्हातारपणी आम्ही काय करणार ते घालून? म्हातारं मिरवायचं सोनं म्हातारं. नाणं का रोज घालतात का? सणावाराला घालतातच ना रे. ते कसं झालं माहितीये का? वर वर माया आणि उपाशी बस बाया. हा तसंच झालेलं आहे. हो म्हातारा, आपल्याच तोंडाला कुलूप लावून घेतलेलं बरं आहे. आपलंच काळ करू कुठं तर चला. जा लवकर करा कुठंतरी काळ. चला अरे पुरी ना काय असं करू रे? अहो चला. त्यांना किती जीव लावला किंवा नाही तरी त्यांनी सर शेवटी हे करायच लागले. किंवा लावलेच बाई तुझी बाई काय असं काळ करून घेतो तोंडाला कुलूप लावतो. म्हातार मला 4 काकणं तर भरावं. काय म्हणते शेजा पाजारची. चपला तरी घाल. चला चल आपलं चल. आंघोळी नाही पांघोळी नाही. झालं ना आता लोकांना दाखवायला. अशी माया दाखवायची की सुनान लेकर आमची काहीच काळजी करत नाही. हे दोघं नवरा बायकोच एकमेकांना नाही नुसतं थुतू करायला झाले आमच्यावर. लोकांना फक्त नाव ठेवायची कामं करतात. जाऊ द्या गेलेत ना निघून आता मरू दे बरं झालं. एकदाची पिढा तरी जाईल. हा यांना सांगता येईल काहीतरी. चला अयो कांबार गेलं गाड्या. लांबचा प्रवास होतो बा आपला. हो हा हा? कुठे गेले ते? असेल घरातून कुठे जायचं तरी. यांना ते हेच कळत नाही. है की नाही? नवरे आले का पाणी बिनी द्या हातात काय नाही नुसतं आतमध्ये बसत आहेत. काय असतंय काय माहिती काय आतमध्ये. बुनबुन बुनबुन चालली आल्यापासून. तसं काय काय करत होती? काय नाही काय करणार आहे. बसलो होतो सगळी कामं आवरलीत सकाळीच. मात्र मात्र दिसा जरा, ते पाणी हा. म्हातारा म्हातारी धर तू पाणी ते- पी आधी. गेले. गेले कुठे गेले? त्यांना खूप एकमेकांचा पुळका आला होता. मग गेले कुठेतरी निघून आम्हाला बडबड बडबड करून. गेले ना? हा जाऊ दे मरत तिकडे. जाऊ दे. हा काय तुमच्या आई वडिलांना काही काम नाहीत का? सकाळी उठलं की ना ते नवीन नवरा बायको सारखं जवळच पाहिजे. एक काम करायला नको. बरं झालं ना मी तर म्हणते ते खुंटे काय ते सुंठी वाचून खोकला गेला. बरोबर आहे तुमचं. ते काय होतंय दररोजची किरकिर ऐकून ऐकून आमचं बी डोकं फार बदललं होतं. आणि मग कसं काय? आहे म्हातारपणात आहे ना ते चालूच राहतं. हा. वय झालं का एकदा ते बडबड 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 करतच ते माणूस. आपण लोकांची तर काय म्हातारा म्हातारी नाही का आपलेच लय नवलाची. बरं मी काय म्हणतोय गेलेत नाही एकदा ते तर जाऊ द्या. आता गेलेले आमचं खायला काढायचं काही मग. हा आपण आपलं बघून घेऊ संसाराचं. हा, मग काय. उगा त्यांना हे दुखलं का ते आणा आणि ते खोकलं का ते आणा. ते कटकट नाही राहिली डोक्याला आता. मग काय अहो मला सांगा शेजार पाजारी काही नाहीत का म्हातारा म्हातारी? ते काही करत नाहीत का काम? आता ताईंनी सकाळी त्यांना सांगितलं होतं का शेरड चारायला न्या. तो शेरड चारायला नेली. शेरड तिकडून बाबा घरी. मी काय म्हणलं उन्हाच्या आधी सकाळचं शेरड चारून येत जा घरी. पण नाही अजिबात हात लावायचा नाही. गाव कोळपायला येईन पण शेरड सोडायला नाही यायचं. बरं जाऊ दे. गेले ते गेले. हा. नाहीतरी आपल्याला वैताग होता मारण्याचा. अहो, असे निघून गेले. नाही नाही वहिनी रडू नका तुमच्यावर काही येत नाही. हा. हा सगळे त्यांनी केलं आणि तुम्ही काय रडता? चला ए चल ना जेवायला वाट ना. हा, चला तुला लागली का लगेच भूक? मग तू नाश्ताचा कर चार म्हणलं चारला नाही चल. अरे म्हातारी काय आपण झालं आता? चाललोत मस्त खरं. मग? पण अरे आपल्याला नाही पांघराय नाही आथराय. समजा आथरायचं जाऊ दे. पोताडे बिताडे पुढे सापडलं तर त्याच्या हे करता येईल. पण कपड्याचं काय रे? अरे देव. कसं बसती का गडी बरी हा? लय लय रे पाय दुखायला लागले. मग मी काय म्हणते? काय म्हणते? अयो अयो. हळू हळू. अहो, घरला जाऊया महागारी आणि कापड घेऊन येऊया आपलं. आणि मग थोडं काहीतरी नको व्हायला सगळं. असं कुठं जाणार आपण ना? मग हे काम करू बरं. पाटलाच तिथे मग ते सरपंच मला वाटतं सरपंच तिथे कामाला राहू. होय कामाला राहू. तर गाठ पडलं का आपल्याला येताना कुठं का आलं आपल्याला आवड नका जाऊ म्हणाय काय म्हणाय. ते पण बायकांचं बैल झाल्यात. हा अरे ती पहिले झाल्यात बायकांची. त्यांना काय आहे बापाचं घेणं देणं सांग ना मला तू. अहो, जेव्हा लहान होतं तेव्हा सारखं माझ्या पदराला धरून आई आई बाबा बाबा करायचे. आणि आता जसं लग्न करून दिलंय तसं कुठला आहे न कुठला बाप. जिवंतपणे मेल्यागत झालं या. मला वाटतंय मला लवकर मरण यावं.
या पोरांपाशी नको नको झालंय व थांबायला. नसते झाले तर बरं झालं असतं. कशाला भविष्याला देवा वाढवून ठेवला. एखादी लेख असती तर तिच्या दारात जाया झाला असतं व. मी काय म्हणते, नको नको एवढा ताण करून घेऊ. तुमच्यामुळे तर झालंय. आता आपण घरला गेलो कपडे आणायला, म्हणते आली माता म्हातारी पिटू द्या. असं तर 8 दिवस झाले या उघड्यावर दिवस काढतोय की झोप बोयला काढून दिवस मरायचंय का वातानच. म्हातारी अरे लुगडं फाटलंय तुझं, चोळी नीट नाही राहिली. हे काकण हातात नाही माझ्या. आज बांगड्या भरल्या असत्या रे, पण पुढं पैसा राहिले रे माझ्याकडे. आता तवरच यांच्यासाठी लई केलं, पण आता कुठून आणू सांग ना. काम व्हायना काय व्हायना, अहो, पैसा यायला कुठून जागा आहे मला सांग बरं. मी काय म्हणते, थोडंफार तुम्हाला म्हणत होते ठेवा ठेवा ठेवा, काय नाही ठेवलं. लॅप तुम लय मायाचं होतं. उपकार फेडला की लेकानं तुमच्या. त्यांना रे आज बायका पेऱ्या झाल्यात, आई बाप नाही रे. बायका महत्वाच्या झाल्या त्यांना. अहो, मी 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं म्हणून आज बायकांचं नवरा झालं का ते. नको एवढं ताण करून घेऊ तू. ऐका हवं त्या दिवशी मी आणला तर म्हणला खातो, पण म्हणला आई शेजारी बसली तिला दे ग 2 घास. उठून घरात प्लेट घेऊन गेला. देवा तुला एक सांगू का, ऐक ना ऐक, नको ताण करून घेऊ तू. द्यावा लवकर आम्हाला. अरे ऐक मला एक सांग, लेकांचं काय चलत आहे रे. हा सोना जर त्यांचं काही चलूनच द्यायना, त्यांच्यावर काय दोष देते मला सांग. हो, पण आपण काय सुनांना कमी केलंय कवा केलंय का. महाग सर तर म्हणलंय का जे ते करल ते खातोय. त्यांना कुठलं नाही ती गोष्ट आपण आणून दिली. आणि त्यांनी आपल्याला जाताना एकदा तर म्हणाय पाहिजे होतं नका जाऊ. म्हातारे कुशाल म्हणते त्या जावा टांगळांना किती जीव लावला ब्या. माझ्या स्वतःच गळ्यातलं दिलं मोडून. त्याला म्हणलं संक्रांतीला आणा करून पोरांना. मी काय म्हणतोय, नको जेवायला तू एवढा त्रास घेऊ. सुना हो. त्यांना पिल्ल्या खायचं की व त्यांचं पण दिवस येत त्याला पण हो. त्यांना कळल माझ्या आठवणील या सासूची. तू नको जीवाला एवढं लागून बघ. अरे त्यांना सासू सासरा नकोशी झाले. एक काम कर, घरीच आपण कापड घेऊ घरून सरपंचाच्या मळ्यात कामाला जाऊ. हो होईन ती करू, निदान पोटाला तर घाल त्यांना. ती जाऊ दे, 2 रुपयाची नाही आशा करायची आता. इथून माग नाही केली ना, आता तू काय आशा करते. चल सरपंच माणूस चांगला आहे, त्याच्याकडे जाऊ. एवढं काय करून झालं सर. शेवटी म्हातारपणाला बाहेर आलं फिरायला. हे बघ अक्षय, हा. आता पाऊस आहे ना, एवढा 4-8 दिवसात पाऊस येईन बरं का. आपल्याला शेतीची मेहनत करावं लागेल पहिली. हो ते हो. करा. तू आहे ना खतबीत घेऊन ये. हा मी ट्रॅक्टर बघा तू नांगरून बिंगरून घेऊ, आणि लगेच पाऊस पडला का बरं लगेच करू नका मग. काय मग हा टेन्शन नको. काय झालं, झोपलं ना रे? चाललं तुमचं. काय ते आपलं वावरात वावरात चाललंय. चाललो होतो. तुम्हाला तेवढंच दिसतंय, दुसरं बाकी काही डोक्यात विचार येतोय का नाही तुमच्या. ऐका ना मी काय म्हणते. हा. ते म्हातारीचे जे पेटीत दागदागिने आहेत का, हा. हा मला काय वाटतं माहितीये का, ते ना झाले जुन्या पद्धतीचे. आपण आहे ना ते मोडू आणि मस्त आम्हाला नवीन डिझाईन बनवू की दोघींना. एकदम बरोबर बोलली बघ. केवढे दागिने म्हातारीला काय माड्यावर न्यायचेत का. आणि हे बघा म्हातारी आली बर का, आणि म्हणली ना माझे दागिने कुठे. आम्हाला काय माहिती म्हणायचं, आले चोरटे बिरट्याने नेले असेल पळवून. हा. बरोबर आपण आम्ही गेलतो वावरात नाही. हा. आम्हाला काय माहिती. घरातून कोणतरी नेलं म्हणा. हा. काय असेल ते कुठेतरी असेल तर लपून बिपून ठेवा आता. हा तुम्ही दोघी जण तेच काम करा. बरोबर तुम्ही लक्ष ठेवा बाहेर फक्त. हा. चला चला. लगेच ठेवा लपून. हा. काय पडलं नाही पाहिजे. अक्षय हा. काय आयडिया राव आपल्या बाईकडे. मग दोघीला भारी आता, तू ही बिन मग ही बी. हा थोड्या भांडत आहेत पण डोकं आहे त्यांना. आपल्या काही डोक्यात होतं का काही, सांग बरं तू याच. हा आपलं कसं डोक्यात येणार, आपलं तर खत कधी टाकायचं. हा शेतीचं चाललं होतं सगळं. बरे हा. मग एवढं आहे ना म्हातारीने ठेवलंय. हा, मग ते बघ काय त्यांना काही करून आपल्याला बी काहीतरी करून घेऊ. हा, हा. जरा दाबत येलो झालं का नाही? गावात असं शान मध्ये झेटायचं. हा हा, कोणाला काय माहिती म्हातारीचे का म्हातारीची येडं. बरं. ठेवलं डायरेक्ट गायब केलं ना.
हा, मग आता काही टेन्शन हे बघा बर का आम्हाला बी त्याच्यात म्हणजे आपल्याला नको का अंगठ्या चेन अंगठ्या, लाकेट आम्हाला chain. बी करायचं म्हातार कपडे भरायचे त्या पण गेल्या होत्या ना कशाला आल्या तुम्ही आता काय पडायचा विचार होता काय अंगावर माझ्या? आता जाता जाता कंबरड मोडायचं तर तुझं तेव्हाच म्हणत असेल म्हातारीच्या मग मग काय काय तर? माहित नाही का पिशा पिशी आहे नको यांचं अहो म्हातार तुम्हीच जावा ना सुनबाई काय हाताने जा आम्ही काय इथं राहायला नाही आलो मग जाणार आहे फक्त कपडे न्यायला आलोय न्या मग आता काय तू मला खावत नाही तुम्ही नाही यांना खावत नाही टोचत ना अरे तुला तर कळलं पाहिजे रे असं आईला कसं बोलावं टोचत जरा बरं, जाय 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 दळ हा, दळ पुढे जाय घे पिशीन जाय नको आम्हाला डिस्टर्ब करू इथं तुमच्या नाही रे चुकी जेलमध्ये येऊन आम्हीच पास्तावलो बरोबर बोलता तुम्ही जन्म बरं देऊन दिलं. पास्तावलं आम्ही म्हणलो तर काय जन्म द्या मग वय नाही ना म्हणूनच म्हणलं ना तुमच्या नाही रे चुकी वा तुम मी काय म्हणतो तुम्हाला तुमचे कपडे लत्ते घ्या आणि तुम्ही जा गाड्या तिकडे मी नका तेच डोकं म्हणते, तोंडाला तोंड देत बसले हा. ना ते काय अजून आहे ना 4 तास इथनं हलायचे नाही. अरे एवढं त्याला लग्न बिग्न करून दिले अहो म्हातारं, इकडं या म्हातारं. मग बोंबलायला म्हातारं, वाटोळं झालं सर्व म्हातारं. काय झालं अहो एक डाग राहिला नाही या बघा चालते चल कपडे घे चल ये बाहेर चल अहो, चल 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 तू एक डाग राहिला नाही की म्हातारं काय करा आता वाटोळ झालं यातून पेन झालं एक डाग राहिला नाही बघा की अगं कुठं ठेवलं पोरं ना माझं डाग लय कष्टानं केलं तर ग माझं मला डाग द्या म्हातारा म्हातारीचं तोंड कधी पडवलं हा. नाही. आता ऐकून तर घे ना म्हातारे. जाऊ दे एवढं गेलंय ना एवढं सहन करा. हा. भरल्या पुरल्या घरामध्ये नुसती एवढंच राहते. अगं मी कशाला येतोय डाग माझं कुठं येतं हवा एवढं मोठं डाग होत कसं कसं केलं होतं अगं तुम्हाला कसं काय वाटलं अगं बाई असं नको रे, होती, मागं होती. सोनं होतं का तुझं माझं सोनं होतं की सुन बाई अगं तुला बरं ते काय झालं असून अयो आत्ता लक्षात आलं माझ्या काय काय आम्ही दोघं वावरात गेलो आणि मागून तुम्ही आल्या हा वारा मोडून द्या अगं बसतो पण बायको सारखंच बोलतोय अगं, अगं. कोण आहे तू आम्ही सांगतो का आम्ही काय घेऊन जातो? सुखानं नाही जगणार तुम्ही असं श्राप देतात का लेकांना? तुझ्याच लेक आहे का बाई? हा? साईडला माझं बघितली का ही? हिच्या नाही कमरात लाथ घालावा. आता रे एवढ्याचा नाही विचार केला या सोन्याचा काय करते आता आवडलं सोनं पडून निघा निघा ही आपल्याला नाही सुधरू अरे भाड्या तुला बाटलीनं दूध पाजलं तू नव्हतं पोळीचा आला काय का यांच्या तोंडातनं शब्द निघतोय का बघा म्हातारा कशाला आला कपड्यासाठी म्हातारा केले एकदाचे मग कशी वाटली माझी आयडिया? एकदम भारी 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 पण मी काय म्हणतो आम्हाला बी अंगठ्या ब्रेसलेट लाकेट हा रुकी बाबा मग आम्हाला सोनं नाणं करू हा. द्या. उरलं तर तुम्हाला बी करू हाय का आता असं नाही, करू म्हणजे करू एवढं मस्त कितकं होईल आता दाबात येतो आपण असं दाबात पाहुण्या रावल्यात आहे का नाही अंगठ्या चैन करू तुम्हाला पण ए, गावात आपल्याला शानी मध्ये येतात बरं का हा 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 लोक नुसतं असे बघितले पाहिजे हा बघितलं पाहिजे. मी काय म्हणतो हा. म्हातारीला डाऊट आला वाटतं म्हातारी बोलता बोलता म्हणली मला माहिती चोर कोण आहे जाऊ दे बरं. जाऊ दे. द्या हो. एवढं काय त्याच्यात आपलंच आहे ती मेलर तर आपलंच होणार हे बघा मी काय म्हणते आपण जर त्याची डिझाईनच बदलणार आहे तर कोण म्हणू शकणार आहे का हे त्यांचं सोनं होतं म्हणून आणि बरोबर. ऐक ना आपण काय करायचं इथं नाही गावात बदलायचं शहरात जाऊ. बाहेर बाहेर जाऊ डोकं याला म्हणते डोकं आणि आपले नुसतं खोकं. मी काय म्हणतो हा. केवढं सोनं आहे काय आम्हाला माहितीच नाही आम्ही लेख असून अजून पर्यंत बघितलंच नाही आम्ही किती नाही काय बघितलं? हा, हा. काय मग तेच बघा ना मग तुमचे आई वडील किती पुण्यवान आणि किती तुमच्या मायाचे होते तुम्हाला सुद्धा मी दाखवलं काय नाही. म्हणतो
दाखवा ना आम्हाला. चला. बरं झालं सरपंच बी मळ्यातच भेटले. सरपंच अहो काय आता चालू नांगरून ते काय फाय सोडलाय तिकडं. तुमच्याकडे चालू होतो. काय हो काय बिशीन कुठे? हो सरपंच हा. घर सोडून आलो तिकडे. हा. म्हणलं तुमच्याकडे काम करावं, आपलं पोटाला काही का व्हायना काय? भेटन. आता काय करता, काम करावा. इलाज नाही राहिला सरपंच. तुम्हाला शेती किती आहे? तुम्ही घेतलेली 4 एकर आहे माझ्या हाताने आणि तुमची पहिली शेती आहे वडिलोपार्जित. पहिली बी आहे सरपंच. 2 लेकर 2 सुना आणि काम करावं माझ्याकडं. काय करता सरपंच, लेकाला सुनानला काय झालं? कोण कोणाचं आहे? हा राव, तुम्ही मला मागं पारावर भेटले तेव्हा मला तुम्ही लय तक्रार करीत होते त्यांची. अहो, कशी कशी म्हातारीला बरं नाही बघत म्हणले. बघा ना बघा. डागडागिनं घेतलं चोरून. हा मला सांगते घरातनं हकलून दिलं आम्हाला. लेकांनी एक शब्द बोल नाही. काय करायचंय घरी राहून. म्हटलं माळाच्या आड तिकडं कुठं तर राहावं. अरे काय कष्टातून कमवलेलं आहे राव तुम्ही. सरपंच हिरी बारा फोडून हा. यांच्यासाठी जमीन घेतली. काय 4 नाही एकर केलं? घेतली. 4 एकर आणि जमीन. काय घेणे काय म्हणे? अहो, दागिना चोरला ना घरातला. एवढा मोठा दागिना होता. गटूळच्या गटूळ बांधून ठेवलं होतं. एक दागिना होता का बरेच होते? बरेच दागिनं बांधून ठेवलं होतं गटूळ. अरे हा बापरे. गठोडच गायब केलं सरपंच. नाही म्हणा चोर कुठलं आणि काय कुठलं. हा, त्यांनीच काहीतरी सुना केलं ना, सरपंच. लय भाजी द्यायच्या माझ्या सुना. लेकांचं काही चालू देत नाही. त्या लय भाजी द्यावशी लय भाजी. असं का? शेजा पाजारांसाठी गप बसायचं आहे. व मी काय मड्याव घेऊन जाणार आहे का? ही तर काय मड्याव ते घेऊन त्यांचंच जाणार होणार आहे ना. अहो, लोक म्हणलं नाही सरपंच जाऊ नका तुम्ही. हा? शब्द नाही हो. बैल झाले ते बायकांचे बैल. हा बाकी काय? हा सरपंच लेख आपले कवर आहेत. लग्न नाही तोपर्यंत आपले लेख आहेत. हा. लग्न झाले लेख नाही कोणी आहे नाही ना. आपल्याला. बायका आल्या का बिचारलेच समजायची. अहो, हा? ताटा- असे ताटाखाली किडे ना, मांजर झाली होय. असे किडे ना असे हाणायला पाहिजे. रेटू पळ हाणायला पाहिजे. जाऊ द्या त्यांचा संसार सुखान चालू द्या आम्हाला. म्हणजे बघा आई बापाची इच्छा काय त्यांचा संसार सुखाने चालवा. आई बाबा हा? वाटत की माझ्या लेकरांचं वाटोळ व्हावं. एक काम करा. सरपंच साहेब आम्हाला एखादं कोपण पण घालून द्या. हा. सालाना राहतो. हा. म्हाताऱ्याला काय होईल. मी खुरपर बिरपर मला अजून काम होतंय काय नाही. पण ह्या माणसाने माझं हल्ले बेकार केले. अरे तुमचे केस फार पांढरे झालेत. तुम्हाला मी बसून खाऊ घालीन आईच्या आरामात. काय करू, वडिलोपार्जित जी जमीन आहे ना ती जाऊ दे, त्यांना देऊन टाकू. हा, आणि जी खरेदी खात्याने जी घेतलेली आहे माझ्या हाताने तर ती काय करू, त्यातली 2 एकर फुकून टाका. जो पैसा पाणी येईन ना तर राहिलेले 2 एकर 4 एकर येते. राहिलेले 2 एकरात बंगला बांधू छोटा 10-15 लाखाचा. ती जाईन 80 लाख रुपये 90 लाख रुपये एकरनी जमीन जाईन तुमची. पैसे येतील किती? एक 15-20 लाखाचा बंगला बांधू. एक 4 व्हीलर घेऊ. ऐका, हा. एक ड्रायव्हर ठेवू मस्त पैकी. जाय या देवाला जाय त्या देवाला. ते तरी कामाला येईल. हा? हा, काय आणि करता तरी कोणासाठी? पैसा उडायचा नाही. यांच्यासाठी करून उपयोग नाही राहिला. नाही नाही, तरी पैसा उडायचाच उडायचा नाही. हा हा, तुम्ही एक काम करा माझं ऐका. तुम्ही चला, तुम्हाला काम बिम करण्याची गरज नाही. तसं नाही, मी तुम्हाला आहे ना म्हातारपण मरेपर्यंत म्हणजे सांभाळीन. पण विषय असा आहे, त्यांना पण धडा शिकवला पाहिजे ना. बरोबर आहे तुम्ही सरपंच. तुमच्या कष्टाची जमिनी घ्या, मोज मजा करा, डागडागिने करा, सुनांना म्हणावं. हा, तुम्ही चला बरं लगेच. चला चला. मी आताच नागरून आलोय. सरपंच ते फायर सोडलं तिकडे आणि म्हणलं ट्रॅक्टर साबले लावून. बरं झालं तुम्ही चला. इथे भेटले. सरपंच ही हा. डोक्यात सुद्धा नाही हो हा, आमच्या. नाही चला 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 बघा चला. तुझा त्यांच्याकडे चला नालायक किडे झाले. चला चला ना पावरा ना पटक्या. चला लवकर. अहो आलो ना, किती घाई करताय. लवकर पुढं. हा, मी म्हणतो जाऊन लगेच मोडून त्याला मस्त की अंगठ्यान चेन लाकेड तुम्हाला काय लागतं ती बी करून घ्या, है की नाही? मग काय आहे तरी सगळं संगत. चला कडी लाव कडी. कडी लाव. चला. हा. या ना सर. थांबा. सर होय हो. म्हणते अक्षय काय लावलंय म्हातारीस तुम्ही? थोडं काय हा, अहो आत्या म्हातारा म्हातारीला हाकलून दिलं तुम्ही खुशाल घरातून. नाही नाही. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. हा, आणि तुम्हाला काय आई बाप नाहीत का? हा, ते माझी चालते काम मागायला. म्हातारीचे डाग काय कुठं चोरले तुम्ही? नाही आम्ही ते काय म्हणले, आम्ही देवाहून जाऊन येतो म्हणले दोघं बी. असं का? हा. देवाला जाऊन येतो. थोडी लाज वाटते. त्या अक्षय, हा, काय ना तू. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. नालायक किडे जन्माला आले. हा, आशन नाही ना, जीव द्यायला पाहिजे आशननी. हा, तुम्हाला एक माहिती आहे का, मी आता सांगतोय तसंच होणार. वडिलोपार्जित आहे ना, जाऊ दे आहेत मुलं म्हणून तुम्हाला तेवढी देणार. म्हाताऱ्यानी स्वतःच्या नावावर आहे खरेदी खात्याने जमीन माझ्या हाताने घेतलेली आहे 4 एकर. त्यातली 2 एकर विकायला लावणार. 80-90 लाखाचा भाव आहे. किती पैसे देईन? 90 लाख 9 2 18 1 कोटी 80 लाख.
15-20 लाखाचा बंगला बांधून देणारी, ऐकून घे. हा, एक 4 व्हीलर घेऊन देणार, एक ड्रायव्हर ठेवणारे, आणि रोज देवाला जा. तू काय म्हणतो देवाला गेले, रोज देवाला जा. जाणार सरपंच आता इथून. आणि हे पाप तुम्ही कुठं फेडणार? तुम्हाला माहितीये का, हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये थोडं जरी पुण्य केलं तरी ते खूप होतं. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा. स्वर्गात जे अमर झालेत ना, ते पण देवाजवळ अशी इच्छा व्यक्त करतात की मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा. कशासाठी? तर स्वर्णयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि स्वर्णयुगामध्ये किती जरी पुण्य केलं तरी ते फार काही होत नव्हतं. त्रेतायुग, द्वापरयुग आणि हे कलियुग, कलियुगामध्ये पुण्य करणारे लोक खूप कमी झालेत, आणि म्हणून थोडं जरी पुण्य केलं तरी पण ते खूप काही होतं. आणि मग स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा, तो अशासाठी की तिथं जे अमर झालेत त्यांचं तिथं सगळे सुख आहेत त्यांना, पण त्यांचं पुण्य काय होतं, जसा पैसा कमी कमी होत जातो, तिथं यायला काही जागा नाही ना, पुण्य मिळवायला जागा नाही स्वर्गामध्ये, मग त्यांचं पुण्य कमी कमी होत जातं. आणि मग ते काय म्हणतात देवाला, अमर झालेले, स्वर्गीचे अमर झालेले इच्छिता ते देवाजवळ इच्छा व्यक्त करतात की आम्हाला मृत्यूलोकी जन्म होऊ द्या, कारण कलियुग आहे आणि इथं पृथ्वी तलावावर अशी परिस्थिती आहे की थोडं जरी पुण्य केलं तर खूप काही होतं कलियुगामध्ये. तर इथे इंद्र होता येतंय, चंद्र होता येतंय, ब्रह्म होता येतंय, सगळं काही होत आहे, पण तपश्चर्यानुसार होता येते. ज्याची जेवढी तपश्चर्या, जसे काही साधू संत हिमालयात जाऊन जशी तपश्चर्या करतात, तसं की काही होता येते तपश्चर्याने. हे श्रद्धा आहे, बरोबर आहे ना, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा त्या विश्वास ठेवू. मला एक सांगा तुम्ही, जर काही असं होता येतंय तर एकाने असंच चालता विचारलं, मी म्हटलं युगी 28 विटेवरी उभा पांडुरंग, तर मग त्याला म्हटलं सांग बरं ही युग कोणती, तर तो म्हटला नाही सांगता येतं, म्हणजे त्याला काही तेवढं हे नव्हतं, म्हणजे नेहमी नाही ज्ञान नव्हतं, नाही त्याला अध्यात्माचं ज्ञान नव्हतं, पण हे युगी 28 विटेवरी उभा पांडुरंग नाही सांगता आलं. तर ही युग म्हणजे ही मी सांगितलेली युग नाहीत, म्हणजे कोणती, तर स्वर्णयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ही युग नाहीत. तर ती युग कोणती आहेत माहितीये का? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. तर ती युग काय नाही यांना सांगून उपयोग. सरपंच हे एवढं भरकटली, दुनिया भरकटली. आलं का लक्षात तुमच्या? हा, हायफाय राहणं, हायफाय जगणं, हायफाय हे करणं, ते म्हातारीचे डाग कुठे आहेत बांटे, अक्षा डाग कुठे आहेत? तुम्हाला खूप हाणेन बरं का मी आता. रानात गेलतो तेव्हा चोरी गेली. डाग कुठे आहेत? काढ डाग काढ. वहिनी हा, याच्यात होते म्हणजे तुम्ही कुठं चालले होते? ते सापडले? सापडले तुम्हाला टाकू घे टोला. हा, अहो काय खरं तर तुम्हाला आई बाप नाहीत का? तुम्ही म्हातारीला आई बापासारखं जीव लावायला पाहिजे होतं, सास सासऱ्याला. हा, अशा धोपटायला पाहिजेत अशा सून आपण. सरपंच बघा बाबा 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 बाबा, आईला म्हातारी तुला लय डाग करून ठेवलेत. हा, आणि हे एवढे कस काय म्हणजे चकाचक दिसतेत? अहो, सरपंच हा. पालीस मारली पाण्याची त्याला. असं होय, काय डाग येते जुन्या पद्धतीचे, मोहन माळण तेन, हा सरण, ही डाग आहे ना हा. ह्या सुरांसाठीच होते हो सरपंच. असं ना. नाही आता त्यांना नाही द्यायची. आता काय करायचं, तुम्ही माझ्या बरोबर यायची. 4 एकर तुमच्या नावावर आहे, 2 एकर विकून टाकून त्या 2 एकरात आहे ना बंगला बांधायचा, 4 व्हीलर घ्यायचे मस्तपैकी, एक ड्रायव्हर ठेवून देऊ. हा, आणि मजा करायची. आणि वडिलोपार्जी जी जमीन आहे का, हा, तुम्ही गेल्याच्या नंतर ते आपोआप यांच्या नावावर होईल, बरं का? काही करून द्यायची गरज नाही, ते आपोआप होईल, तो पण तुमच्याच नावावर. काही बोलू नको तू. तुम्ही मानता ना तसंच. हा. काही नाही अडचण. पाया पडा काही करा. आता नाही उपयोग. राहू दे, आम्ही सांभाळतो. नका पडू, सांभाळू. आता सांभाळता. अरे लालची आहे तुम्ही, लालची. हा, सोनं काहीच जमणार नाही. मी ठरवलंय तेच होणार. त्यांना बंगला, गाडी, ड्रायव्हर, 4 व्हीलर आणि देवदेव करायचं. आणि आता जो अध्यात्म सांगितलं ना, हा, ते कामाला येईल तुमच्या. आलं हे कामाला नाही येणार, बरोबर आहे सरपंच. हे कामाला, हे किडे काहीच कामाचे नाहीत. एवढं असले सगळे नाही बरं का जगामध्ये असे. मी सगळ्यांना दोष, खूप काही चांगले आहेत. म्हातारीला देवाला पाठवतात, 4 धामाला पाठवतात, खूप काही रोज उठून काही काही दर्शन घेणार आहेत आई वडिलांचे. सगळे जन्माला येत नाहीत पण काय असे बोटावर मोजणे एवढेच असे किडे आहेत ना. हा, अरे नसते जन्माला आले तर हे दुःख त्यांना झालं नसतं. हा, तुम्ही चला
हा जाऊ सरपंच सरपंच मिरची चटणी दिवस काढले यांना एवढं कमवून ठेवलं हो. जाऊ द्या. त्याचा उपकार जाऊ काय द्या. नाही यांना. जाऊ द्या किती हा, होतंय? ऐका ना पण एक आहे तुम्हाला हे फेडावं लागेल बरं का माझे वाक्य आहे तुम्हाला हे फेडावं लागेल चला चला सरपंच. याच्यापेक्षा जास्त सासूबाई, ऐका. चला चला फेडावं लागेल चुकलं. चला काय आता नाही ऐका ना आहे दादा ए आहे आहे अहो, घ्या ना ते म्हातारीची चप्पल कुठे आहे? जाऊ द्या काय त्यांचं दादा आहे दादा अहो, नका आवाज देऊ आता गेले सरपंच घेऊन त्यांना बांगला गाडी हा जे सगळ्यांना यांच्यामुळे झालं यांच्यामुळे झालं सगळं तुला कळतं का हा? आधी जीवन आला असतं काय नाही झालं असतं पाहिलं का हा? ते सरपंच येऊन किती बोलून गेले त्याच्याला माझ्या आई बापाला एवढं हे करायचं तुला कळत नाही का आमचं चुकलं पण तुम्ही तरी सांगायचं आणि समजून हा तुम्ही तर सांगायचं समजून वागणार. आणि मला बोलताय तुम्ही तुम्ही पण नव्हते का बोलत त्या दिवशी असं? चुकलं ना हो. होय. माझी बायको त्याला चॅप्टर होती चुकलं ना मला वाटतं ना घरात घेऊन येतो